नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजना अतिशय महत्त्वाची योजना, निराधारांना आधार देणारी योजना। महाराष्ट्र सरकारने निराधारांना 2100 रुपये देण्याचे इथे सांगितलं होतं। देवेंद्रजी फडणवीस यांनी चर्चा सुद्धा केली होती जेव्हा बच्चू कडूंनी आंदोलन पुकारले होते। त्यावरती बच्चू कडूंनी 6000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यासाठी सांगितले होते। पण इथे जेव्हा आर्थिक परिस्थिती समजून सांगितल्यानंतर 2100 रुपयेचा निर्णय घेऊ अशी सुद्धा माहिती सांगितली होती। परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आता सरकारने निराधारांना 3000 रुपये दरमहा पेन्शन केली आहे। पण कोणत्या सरकारने? महाराष्ट्र सरकारने केली आहे का? तर नाही, तर दिल्ली सरकारने निराधारांना 3000 रुपये दरमहा पेन्शन केली आहे। तर सरकारला इथे विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर निराधारांना पैसे वाढवण्यात यावे, कारण बच्चू कडू भाऊ नेहमीच इथे आंदोलन करत राहतात किंवा निराधारांसाठी उभे राहतात। आपण सुद्धा त्यांना साथ दिले पाहिजे आहे, कारण आंदोलन पुकारले, बरेचसे त्यांनी योजना सांगितली, बरेचसे त्यांनी मागणी केली। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी सरकारकडून त्यांना 6000 रुपये देण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। खरंच गरज आहे, कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देऊन सरकार मदत करत आहे, परंतु निराधारांना कोणाचाही आधार नाही। त्यांना औषध गोळ्या असू द्या किंवा घरचा खर्च असू द्या किंवा अपंग असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे पैसे वाढवण्यात यावे, हे असे सरकारला विनंती आहे। बच्चू भाऊ कडू नेहमीच इथे आपल्यासाठी उभे राहतात, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करतात व इथे जेव्हा 6000 रुपये देण्याची वेळ आली तेव्हा सरकारने नाही म्हटलं किंवा त्यांनी सरकारने आश्वासन सुद्धा दिलं होतं की निराधारांमध्ये पैशाची वाढ होईल, परंतु त्यामध्ये कोणत्याही इथे प्रक्रियेत बदल केले गेले नाहीत। परंतु पाठीमागील काही दिवसापूर्वी बच्चू कडू भाऊंनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर कमीत कमी 2100 रुपये तरी देऊ असे सरकारने सांगितलं आहे। आता 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा इलेक्शन्स आहे किंवा इथे इलेक्शन नंतर तरी किंवा इलेक्शन दरम्यान तरी पैसे वाढतील का, हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। दिल्ली सरकारने दिव्यांगांसाठी, निराधारांसाठी 3000 रुपये पेन्शन वाढ केली आहे। इथे माहिती आहे, तुम्ही पाहू शकता, बुजुर्गों और दिव्यांगों को सहारा बनी भाजपा सरकार। त्यांना बुजुर्गों और दिव्यांगों को मासिक पेंशन में 500 की होगी बढ़ोतरी, अब मिलेगी 3000 प्रति माह पेंशन। तर आता दिल्ली सरकार इथे निराधारांना 3000 रुपये देऊ शकते, तर महाराष्ट्र सरकार का नाही देऊ शकत? कारण खरंच निराधारांना कोणाची इथे आधार नाही। प्रत्येक वेळेस EKYC करा, DBT करून घ्या, हे लिंक करा, ते लिंक करा म्हटलं जातं, परंतु जे निराधार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे काही जमा होत नाही। जेव्हापासून DBT सुरू केले आहे त्यावेळेस प्रत्येक जे काही निराधार आहेत किंवा जे काही लाभार्थी आहेत ते प्रत्येक वेळेस जे DBT आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे सरकारने नवीन GR थ्रू ते पूर्ण कामे करत आहे, परंतु 20 ते 30% निराधार आहे की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही 1 रुपयाही जमा झाले नाहीत। आता पाठीमागील काही दिवसांपासून न्यूज येत होते, त्यामध्ये सुद्धा काही आपल्या याच्यावरती व्हिडिओज आहेत किंवा जे अपडेट्स येत राहतात निराधार योजनेचे, त्यावरती सुद्धा कमेंट केलेली आहे की बऱ्याच जणांनी की आमचे पैसे एप्रिल व मे महिन्याचे पैसे जमा झाले आहेत, परंतु पाठीमागील जे ऑक्टोबर पासूनचे जे पैसे आहेत ते अजूनही जमा झाले नाहीत। तर सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन निराधारांना पैसे तर वाढवावेच, परंतु जे काही हप्ता आहे आत्ताचे ते सुद्धा पैसे जमा करावे। GR फक्त काढले जातात, परंतु निराधारांना पैसे मिळत नाही अशी सुद्धा बरेच जण तक्रार करत आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। महाराष्ट्र सरकारने नक्कीच इथे पैसे वाढवायला पाहिजे आहे। जसं दिल्ली सरकारने निराधारांना 3000 रुपये देऊन पेन्शन वाढ केली आहे, तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा इथे लवकरात लवकर लक्ष द्यावे। बच्चू कडूंनी ते आंदोलन पुकारले आहे, त्यामुळे नक्कीच त्यांना आपण सपोर्ट करूया। जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।